एकीकडे अजितदादांच्या विमान अपघातातील मृत्यूबद्दल संशय, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा, तिसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे रोहित पवारांची संशयाची सुई आणि चौथ्या बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार आजारी असणं. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 दिवसापासून या घटना सुरू आहेत, पण कोणताही ठोस निष्कर्ष कोणीच काढत नाही. अजितदादा आपल्यातून निघून गेलेत हे अजूनही कार्यकर्ते मान्य करायला तयार नाहीत. त्यात रोहित पवार ज्या पद्धतीने या सगळ्या घटनांवर संशय व्यक्त करतायत ते पाहता घटनेची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. हा अपघात नव्हे, घातच आहे असं जनमानसात बोललं जाऊ लागलंय. अजितदादा प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पित नव्हते. अजितदादांचं मृत्यूनंतर शरीर इतकं का फुगलं? अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान आधी सुरतला का गेलं? त्या दिवशी विमानाचं मेंटेनन्स ज्यांनी केलं त्या कंपनीत प्रफुल्ल पटेल यांची भागीदारी असणं, विमान ज्यावेळी खाली येत होतं त्यावेळी त्याचा आवाज नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा असणं, या सगळ्या गोष्टी आता अजितदादांच्या मृत्यूबद्दल गूढ वाढवत आहेत. एकटे रोहित पवार बोलतायत, पण त्याआधी शरद पवारांनी हा घातपात नाही, अपघातच आहे याबद्दलचं विधान घाईघाईत का केलं? आपल्याच नेत्यानं केलेलं विधान रोहित पवारांना खोडून काढायचंय का? तसे असेल तर शरद पवार अजूनही काहीच का बोलले नाही? शिवाय खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील रोहित पवार बोलत असलेल्या कुठल्याच परिस्थितीवर भाष्य करत नाहीत. यामुळे वरचेवर गूढ वाढत चाललंय हे नक्की. रोहित पवारांच्या पत्रकार परिषद म्हणजे काही राजकारण आहे का? नेमकी सगळी परिस्थिती काय हेच या व्हिडिओतून समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. रोहित पवार यांनी मागच्या 2 दिवसात आपला संपूर्ण रोख प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर ठेवला. पक्षाच्या एका नेत्यानं फाईलवर आजच सही करावी लागेल असं म्हणून दादांना रात्री उशिरापर्यंत थांबवलं. ती फाईल शोधाशोध करेपर्यंत, मुंबईच्या ट्रॅफिकमधून ती फाईल दादापर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे त्यांना बारामतीला जायला वेळ झाला. म्हणून दादांनी रात्री बाय कार जाण्याऐवजी सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. हा नेता पूर्व विदर्भातील होता असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं नसलं तरी पूर्व विदर्भातील दादांच्या पक्षाचा नेता कोण हे लगेच समजून येतं. रोहित पवारांनी दुसऱ्या एका नेत्याकडे बोट केले. त्यांनी सांगितलं, दादांना भेटायला एक नेता गेला होता. त्या नेत्यामुळं देखील दादांना 3 तास ताटकळत थांबावं लागलं. हे सगळं करण्यामागे काही कारण होतं का हे तपासलं पाहिजे असं सांगितलं. तेव्हा दादांना भेटायला गेलेला व्यक्ती सुनील तटकरे होते हे आता सिद्ध झालंय. पण सुनील तटकरे यांनी या भेटीविषयी आपली बाजू मांडताना स्पष्ट केलंय की दादांच्या आणि माझ्या भेटीचा कार्यक्रम 3 दिवस आधीच ठरलेला होता. मी रायगड दौऱ्यावर होतो आणि दादा त्यांच्या कामात होते, त्यामुळे आमची भेट होऊ शकली नव्हती. पण त्या दिवशी आमच्या भेटीची वेळ 5 वाजताची होती. मी 5:10 त्यांच्याकडे पोहोचलो. आम्ही 3 तास चर्चा केली असंही तटकरे यांनी सांगत आपली बाजू मांडली आहे. मात्र हे सगळं करीत असताना रोहित पवारांनी इतर ज्या शंका उपस्थित केल्या त्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले, त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही, त्यामुळे मी त्याबद्दल का स्पष्टीकरण देऊ असा प्रश्न त्यांनी विचारला. आता रोहित पवारांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे विमानाची नियमित देखभाल करणारी जी कंपनी होती त्या कंपनीत प्रफुल्ल पटेल यांची भागीदारी आहे. हे विमान आधी सुरतला का गेलं असं म्हणून त्यांनी शंकेला मोठी हवा दिली आहे. गेल्या काही दिवसापासून दादा त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेत होते. ते प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी देखील पित नव्हते. त्यासाठी त्यांनी विश्वासू माणसामार्फत काचेच्या पाण्याच्या बॉटल ठेवल्या होत्या. शिवाय दादांना जेव्हा मी भेटलो तेव्हा मी त्यांना म्हणालो, माझ्या मित्रानं एक विमान घेतलंय. तेव्हा दादा म्हणाले, तुझा मित्र विश्वासातला आहे ना? असं म्हणून त्यांनी एक प्रकारे विमानातील सुरक्षिततेविषयीच प्रश्न उपस्थित केला होता. जेव्हा दादांची बॉडी विमानातून बाहेर फेकली गेली तेव्हा ती प्रचंड फुगलेली होती. ती नेहमीपेक्षा जास्त का फुगली होती असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला. या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त करताना त्यांनी इस्रायलची मोसाद शत्रूचा कसा काटा काढते हे सांगितलं. शत्रूला संपवायचं असेल तर आधी त्यांच्या ड्रायव्हरला संपवा अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इथेच रोहित पवारांनी मग अनेक प्रश्न उपस्थित केले. देशात विमानाची MRO करणाऱ्या 2च कंपन्या आहेत, त्यात एक मुंबईची तर दुसरी दिल्लीत आहे. मुंबईतील कंपनीत प्रफुल्ल पटेल यांची भागीदारी आहे. अजितदादा ज्या विमानाने जाणार होते त्याची तपासणी रमेश नावाच्या इंजिनियरने केली होती. तो आता कुठे आहे? त्याचं काम करण्याचा अनुभव काय आहे? त्याला चौकशीसाठी अद्याप ताब्यात का घेतलं नाही असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेत. पण अद्यापपर्यंत या आरोपावर उत्तर देण्यासाठी प्रफुल्ल पटेल पुढे आलेले नाहीत. आता अशाही चर्चा आहेत की हे सगळं रोहित पवार का करतायत? त्यांच्या काकांनी म्हणजे शरद पवारांनी यापूर्वीच हा विमान अपघातच आहे त्यावर संशयाने पाहू नका म्हणून यांनी विनंती केली होती. त्यानंतरच्या 15 दिवसात त्यांनी याबद्दल काहीच भाष्य केलं नाही. मग आता त्यांनीच रोहित पवार यांना पुढं केलंय का?
रोहित पवार यांना शरद पवार यांनीच पुढे केलं असेल तर त्यांनी शरद पवारांच्या अगोदरच्या विधानाबद्दल काय मत आहे हे देखील सांगितलं पाहिजे. म्हणजेच पवार साहेबांना देखील या विमान अपघाताबद्दल संशय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. इकडे खासदार सुप्रिया सुळेंना आज पत्रकारांनी जेव्हा विमान अपघाताविषयी प्रश्न विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी देखील या अपघाताची माहिती घेत आहे. माझ्याकडे माहिती आली की मी नक्की बोलेल. रोहित पवार हे देखील काल दिल्लीत होते. त्यांच्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु नंतर जेव्हा रोहित दिल्लीत येतील तेव्हा मी त्यांना वेळ घेऊन देईल असं त्या म्हणाल्या. पण पत्रकारांच्या इतर प्रश्नाची उत्तरं देताना त्यांनी लोकशाही आहे, प्रत्येकाला इथे बोलण्याचा अधिकार आहे अशी नेहमीची कॅसेट वाजवली. एकीकडे रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असताना तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेल्या होत्या. नरेंद्र मोदी यांच्या एका बाजूला सुनेत्रा पवार तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार बसल्याचे दिसत होते. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय बदल होतील, पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाईल हेच या फोटोमधून स्पष्ट दिसत होतं. गेल्या काही दिवसात एका बाजूने रोहित पवार बोलतायत तर दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ बोलताना दिसत आहेत. पण पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांनी दादाच्या विमान अपघाताविषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे दादांच्या विमान अपघाताचं राजकारण तर होत नाही ना. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणात अडथळा आणत आहेत का? त्यामुळे रोहित पवार त्यांना आपल्या निशाण्यावर घेत आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणजे सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रश्न जास्त आहेत आणि उत्तरं कमी आहेत. पवार संशय व्यक्त करत आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आपली बाजू मांडत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. आणि याच काळात राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा आणि दिल्लीतील राजकीय भेटी सुरू आहेत. या सगळ्या घटना एकाच वेळी घडत असल्यामुळे जनतेच्या मनात शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्य समोर येणं महत्त्वाचं आहे. हा अपघात होता की काही वेगळं याचा निर्णय भावना किंवा आरोपावर नाही तर अधिकृत चौकशी आणि पुराव्यावरच व्हायला हवा. राजकारण आपलं काम करत राहील, पण अजितदादांच्या मृत्यूचं सत्य बाहेर येणं हीच खरी गरज आहे. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.